Next theory of ascent of sap. Widely accepted theory of ascent of sap, that is cohesion tension theory. This theory was put forward by Dickson and Joly. So it is named as a Dickson-Joly theory of ascent of sap. या थेरीला ट्रान्सपिरेशन पुल थेरी असंही नाव दिलेलं आहे. यामध्ये कोहेसिव्ह फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स आणि ट्रान्सपिरेशन पूल हे कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. एक प्लांट आपण घेऊ. यामध्ये कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये H+, 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 H+ बॉन्ड्स असतात. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? एकाच टाईपच्या मॉलिक्युल मध्ये असणारा स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे समजा वॉटर मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल आहे, यांच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे याच्यामध्ये H+ बॉन्ड्स तयार होतात. हे तसे वीक बॉन्ड असतात. परंतु वॉटर 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 मॉलिक्युल वाढले 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 तर हे बॉन्ड स्ट्रॉंग होणार आणि स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो. त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. आणि त्याच्यामुळे होतं काय तर या रूट पासून या वॉटरचा रूट पासून इथं वरती 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 असा कंप्लीट कॉलम तयार होतो. सो धिस हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ कॉलम फ्रॉम रूट टू लीव्स. रूट पासून लीव्स पर्यंत कंटिन्यू असा कॉलम तयार होतो. तो सहजासहजी ब्रेक होत नाही कोहेसिव्ह फोर्स मुळे. त्यानंतर दुसरा फॅक्टर याच्यामध्ये आहे, दुसरा कन्सेप्ट आहे ॲडेसिव्ह फोर्स. वॉटर प्लस लिग्नोसेल्युलोज ऑफ झायलम वॉल. वॉटर आणि या वॉटर बरोबर इथं
सेल्युलोज या झायलमच्या वॉलमध्ये आहे आणि यांच्यामध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे, दोन डिफरंट सबस्टन्सेस मध्ये जे अट्रॅक्शन असतं त्याला ॲडेजिव्ह फोर्स म्हणायचं. सो ॲडेजिव्ह फोर्स इज अ अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. एक्झाम्पल, वॉटर आणि लिग्नोसेल्युलोज यांचं स्ट्रॉंग ॲफिनिटी एकमेकाला असते, त्याच्यामुळं ॲडेजिव्ह फोर्स तयार होतो. आणि कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्समुळं रूट पासून लीफ पर्यंत कंटिन्यू कॉलम तयार होतो. स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स यांच्यामध्ये असल्यामुळं रूट पासून वरती लीफ पर्यंत कंप्लीट असा कंटिन्युअस, सहजासहजी ब्रेक न होणारा कॉलम तयार होतो. जसं आपल्याकडं मोटर पंप आपण बसवलेला आहे, मोटर पंप बसवतो आपण, तर त्या मोटर पंप पासून खालचा पाईप जो असतो तो जास्त डायमीटरचा आहे, मोटर पासून पुढचा पाईपलाईन जो असेल तो कमी डायमीटरचा असतो. आणि त्यात आपण पाणी भरतो म्हणजे त्या मोटर पासून खालचा पाईप जो आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू असा वॉटरचा कॉलम तयार करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी भरतो. आणि पाणी भरलं, कंटिन्यू कॉलम तयार झाला तरच बटन दाबल्यावर पुढं पाणी येणार, अन्यथा मोटर पंप मधून पाणी बाहेर येणार नाही. म्हणजे कंटिन्यू कॉलम तयार करणं गरजेचं आहे. समजा आपली वरच्या मजल्यावर पाण्याची टाकी आपण मोकळी केली, स्वच्छ केली टाकी, पुन्हा भरल्यानंतर आपण खालच्या मजल्यावरचा नळ चालू केला तर सुरुवातीला बऱ्याच वेळेपर्यंत त्यातून हवा बाहेर पडणार, पुन्हा पाण्याचे बुडबुडे आणि मग पाणी, थोडे हवेचे बुडबुडे, असं होत राहणार आणि मग कंटिन्यू असं पाणी आपल्याला मिळणार. पुन्हा त्याच्यानंतर मात्र नळ चालू केल्याबरोबर लगेच पाणी मिळतंय, कारण त्या टाकीपासून त्या नळाच्या कनेक्शन जिथं घेतलंय तिथपर्यंत कंटिन्यू असा वॉटरचा कॉलम तयार झालेला असतो. तर या कोहेजिव्ह फोर्समुळं आणि ॲडेजिव्ह फोर्समुळं कंटिन्यू असा वॉटरचा कॉलम तयार होतो, रूट टू लीव्स. आणि लीफ मध्ये जो मेसोफिल टिश्यू आहे, लीफ मध्ये जो मेसोफिल टिश्यू आहे, आता इथं दिवसा काय होणार आहे, स्टोमाटा ओपन राहणार आहेत, आपल्याला माहिती आहे, जनरली दिवसा ओपन असतात. तर या दिवसा लाईट भरपूर असल्यामुळं त्या लीफ मधून, मेसोफिल टिश्यू मधून ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेस मध्ये वॉटरचा लॉस ऑफ वॉटर. आणि वॉटरचा लॉस इथून झाल्यामुळं इथं टर्गर प्रेशर डिक्रीज होणार आणि डीपीडी वाढणार, मेसोफिल टिश्यू ऑफ लीव्स. आणि डीपीडी वाढणार, कॉन्सन्ट्रेशन वाढणार इथं, आणि त्याचं एक प्रेशर क्रिएट केलं जाईल, थर्स्टी फिलिंगचं टेन्शन क्रिएट केलं जाईल, तहानल्याचं टेन्शन क्रिएट केलं जाईल. आणि ते टेन्शन जे लीफ मध्ये क्रिएट झालंय ते टेन्शन खाली येणार, इथपर्यंत ते टेन्शन खाली येणार. आणि ते टेन्शन इथपर्यंत आल्यामुळं, सक करण्याचं टेन्शन आल्यामुळं
जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर वॉटर ॲब्सॉर्ब केलं जाईल आणि मोठ्या प्रमाणावर असेंट ऑफ सॅपची प्रोसेस इथं होते. यासाठी कुठलीही एनर्जी गरज नाही. देर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, प्युअरली पॅसिव्ह प्रोसेस. आणि हे जे टेन्शन क्रिएट केलं जातं त्याचा बनतो ट्रान्सपिरेशन पूल. पाणी जमिनीतनं ओढून घेणं आणि इथं पाणी जे आहे ते पाणी वरच्या दिशेनं लिफ्ट करण्याचं टेन्शन क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते. जे बघा काय होतं, मेसोफिल टिश्यूमधून वॉटरचा लॉस होतो ट्रान्सपिरेशनमध्ये, त्यामुळं टर्गर प्रेशर कमी होतं, डीपीडी वाढतो, त्यामुळं टेन्शन क्रिएट केलं जातं. हे टेन्शन खाली 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 कंटिन्यू कॉलम असल्यामुळं येतं आणि त्यामुळं असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते. सो ट्रान्सपिरेशन पुल इज रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. आता हे प्रेशर किती असतं तर हे असतं साधारणतः 20 ॲटमॉस्फिअर. त्याच्यामुळं 200 मीटर पर्यंत पाणी वरती जाऊ शकतं. झायलमची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती किती आहे, 25 ते 300 ॲटमॉस्फिअर. या झायलमची टेन्साईल स्ट्रेंथ तेवढी असते. सो कोहेसिव्ह फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स अँड ट्रान्सपिरेशन पुल आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. आपल्याकडं घरी जी मोटर पंप आहे त्या मोटर पंप पासून खालचा पाईप आपण पाण्यात सोडतो, टाकीच्या असो, विहिरीच्या असो, बोरवेलच्या असो, आणि त्यात पाणी भरतो आणि कंटिन्यू कॉलम बनवतो. आणि म्हणून मोटर पंप सुरू केल्यानंतर आपल्याला पाणी वेगानं पुढं पाठवणं शक्य आहे, कॉलम कंटिन्यू असल्यामुळं. आणि कितीही टॉल प्लांट असलं तरी काही अडचण नाही. याच्यामध्ये डिक्झॉन जॉले म्हणतात रूट्स आर नॉट मेजर इम्पॉर्टंट इन असेंट ऑफ सॅप. रूट हे एक पॅसिव्ह ऑर्गन आहेत, फार मोठे इम्पॉर्टंट नाही आहेत ते. आता यांनी जी थेरी मांडलेली आहे ही वाईडली ॲक्सेप्टेड आहे. टॉल प्लांट मध्ये लागू होते का, लागू होते. कितीही उंच प्लांट असलं तरी ही प्रोसेस व्हायला कुठलीही अडचण नाही, वाईडली ॲक्सेप्टेड आहे. परंतु काही ऑब्जेक्शन्स आहेत का, डिक्झॉन जॉले यांनी एक दोन ऑब्जेक्शन महत्वाचे इथं लक्षात घ्यायचं. ऑब्जेक्शन नंबर 1, ट्रॅकिड्स more evolved than vessels. यांचं म्हणणं आहे की ट्रॅकिड्स जे आहेत ते हायली इव्हॉल्व्ड असतात वेसलपेक्षा. मग टेरिडोफायटामध्ये फक्त ट्रॅकिड असतात, जिम्नोस्पर्ममध्ये, झायलममध्ये फक्त ट्रॅकिड असतात, मग अँजिओस्पर्मनी व्हेसल. मग इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये हे छोटे छोटे ट्रॅकिड का ठेवले नाहीत, व्हेसल हे वायडर डायमीटर असलेले एलिमेंट का बनवले, हे एक ऑब्जेक्शन आहे. आणि दुसरं ऑब्जेक्शन आहे, एखादा एअर बबल आला तर, गॅस बबल जर आला, इथं एअर बबल आला, गॅस बबल आला, तर हा कॉलम ब्रेक होतो का, तर त्याचा कोहेसिव्ह आणि ॲडेसिव्ह फोर्स इतका जास्त आहे, त्यामुळं असे जरी बबल्स आले तरी ते टिकणार नाहीत, पण असेंट ऑफ सॅपची प्रोसेस व्यवस्थित होऊ शकते. This is most widely accepted theory of ascent of sap. Thank you very much.